अंकशास्त्रज्ञ अशोक खरात हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजतंय। अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला 35 वर्षीय महिलेला गुंगीचं औषध देऊन त्याच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला जात आहे। या प्रकरणात त्याला अटकही झाली आहे। खरात याच्यावर राजकारणापासून तर मोठमोठ्या लोकांचा विश्वास होता, त्याचं भविष्य ते खरं समजायचे। 1999 मध्ये माणिकराव कोकाटे निवडणुकीला उभे राहिले होते, तेव्हा त्यांच्या विजयाचं भाकीत खरातने केलं होतं आणि ते खरं देखील ठरलं। पण त्यानंतर हळूहळू चित्र बदलायला लागलं। कोकाटेंचा पराभव होईल, राजाभाऊ वाजे जिंकतील हे त्यांनी सांगितलं होतं आणि ते सुद्धा खरं ठरलं। पण पुढच्या वेळी कोकाटे पुन्हा जिंकले आणि खरातचं भाकीत फेल झालं। खासदारकीतही त्याचे अंदाज चुकले। हेमंत गोडसे जिंकतील म्हणणारा खरात राजाभाऊंच्या विक्रमी विजयासमोर चुकला। इतकंच नाही तर बच्चू कडूंना दिलेलं भविष्यही फेल गेलं होतं। सध्या भोंदूबाबा खरात प्रकरणाची कारवाई सुरू आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला आहे। तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।